नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मुळा धरणामधनं जायकवाडीला पाणी सोडू नये या मागणीसाठी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली धरणाच्या पायथ्याशी हजारो शेतकऱ्यांनी मांडला ठिय्या। 1000 चौरस फूट घरांना शास्ती करामध्ये सवलत, स्थायी समितीचा निर्णय, लहान मिळकत धारकांना मिळाला दिलासा। प्राध्यापक राम शिंदेंनी श्रीगोंद्यामधील काही गावांमध्ये केला दुष्काळी दौरा, पंचायत समितीमध्ये घेतली आढावा बैठक। आणि मुळा धरणामधनं जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाविरुद्ध भाजप वगळता सर्व पक्षांचा राहुरीमध्ये रास्ता रोको, पोलिसांना देण्यात आले निवेदन। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार। तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषध उपचार उपलब्ध। आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी। एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो। कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। मुळा धरणामधनं जायकवाडीला पाणी सोडू नये या मागणीसाठी नेवाशाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास हजारो शेतकऱ्यांनी मुळा धरणाच्या पायथ्याशी ठिय्या मांडून शासनाचा निषेध केला। यावेळी पोलीस आणि आंदोलक हे आमने-सामने आल्यामुळे थोडा वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। नगर आणि नाशिक जिल्ह्यामधील धरणांचं पाणी जायकवाडी धरणाला सोडण्याचे आदेश जलप्राधिकरण विभागानं दिले। परिणामी जिल्ह्यामधील वातावरण पेटलंय। राजकीय नेत्यांसह शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याच्या निर्णयास तीव्र विरोध सुरू केलाय। बारागाव नांदूर येथे नेवाशाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली सुमारे हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती देत मुळा नदी पात्रामध्ये बसून पाणी सोडण्याच्या निर्णयाचा विरोध केलाय। श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वागचोरे आणि राहुरी पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी आंदोलकांना मुळा धरणाजवळ जाण्यास मज्जाव केला। त्यामुळे काही काळ तणावात्मक परिस्थिती निर्माण झाली होती। त्यानंतर माजी आमदार शंकरराव गडाख आणि पोलिसांनी चर्चा केल्यानंतर ठिय्या आंदोलन करत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही अशी ग्वाही दिली आहे। तब्बल 2 तासांनंतर आंदोलकांनी मुळा धरणाच्या भिंतीलगत असलेल्या मुळा नदी पात्राच्या पायथ्यालगत आगेकूच केली। शेकडो पोलिसांच्या ताफ्यामध्ये हजारो आंदोलकांनी सत्ताधारी भाजप सरकारचा निषेध असो, आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा धिक्कार असो, शेतकऱ्यांच्या हक्काचा माणूस शंकरराव गडाख यांचा विजय असो आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह इथे उपस्थिती देत आंदोलनाला पाठिंबा दिलाय। हजारो आंदोलकांनी मुळा धरणाच्या पायथ्याशी ठिय्या मांडल्यानंतर मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता RP मोरे, तहसीलदार अनिल दौंडे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वागचोरे, उपअभियंता NB खेडकर, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी आंदोलकांशी चर्चा करून शासकीय आदेशानुसारच सर्व कामकाज सुरू आहे, शासकीय नियमांचं आम्हाला पालन करावं लागतं असं सांगितलंय। दरम्यान अचानकपणे जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांसह आंदोलकांची भंबेरी उडाली। मात्र भर पावसात देखील आंदोलक धरणाच्या पायथ्याशी जायकवाडीला पाणी न सोडण्याच्या अटीवरती ठाम होते।
जाहीर केलेलं असताना मुळा धरण हे या जिल्ह्याच्या कलेक्टर आणि पालकमंत्र्यांनी हे पिण्याकरता दुष्काळामुळे राखीव ठेवलेलं आहे। नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे, तसाच मराठवाड्यामध्ये देखील दुष्काळ आहे। नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळ असताना मराठवाडा महामंडळ जे आहे, पाटबंधारे महामंडळ, त्याचे जे अधिकारी आहेत त्यांना शासनाचा फक्त निर्णय झाला की मराठवाड्याला पाणी सोडा म्हणून, परंतु कोर्टाचा असा कुठलाही निर्णय झालेला नाही की मराठवाड्याला पाणी सोडा। कोर्टाने स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत महामंडळाला की तुम्ही सगळ्या धरणांचा विचार करून, शेतीचा पाण्याचा विचार करून मग निर्णय घ्या। परंतु या महामंडळाने एकतर्फी निर्णय घेतला आणि नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळ असताना मुळा धरणाचं पाणी मराठवाड्याला सोडण्याचा राजकीय निर्णय घेतलेला आहे। त्या निर्णयाला सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि म्हणून निवेदन आम्ही महामंडळाला यापूर्वीच दिलं होतं की अशा पद्धतीने मुळा धरणामध्ये फार थोडा कमी पाणीसाठा आहे। शेतकऱ्यांनी त्या पाणीसाठ्याच्या जीवावरती मोठ्या प्रमाणामध्ये पिकं घेतलेली आहेत। पिण्याचा पाण्याचा प्रश्न नगर जिल्ह्यामध्ये देखील आहे आणि म्हणून हे पाणी कसं तरी 3-4 महिने फक्त आम्हाला पुरेल, परंतु त्यातच आता जर 2 TMC पाणी जर मुळा धरणातनं मराठवाड्याला जाणार असेल तर 2 महिन्यानंतरच लगेच पाण्याची फार मोठी टंचाई होणार आहे आणि शेतकऱ्यांची उभे पिकं जे कर्ज काढून, लाखो रुपये कर्ज काढून शेतकऱ्यांनी जे पिकं घेतलेली आहेत ती जळून जाणार आहेत। आणि म्हणून आम्ही सर्वांनी असं ठरवलेलं आहे की हा जो अन्यायकारक राजकीय निर्णय झालेला त्याला विरोध करायचा, मुळा धरणावरती येऊन नदी पात्रामध्ये बसायचं आणि पाणी अजिबात सोडता कामा नये अशी सगळ्या शेतकऱ्यांची भूमिका आहे। त्या भूमिकेचं समर्थन करण्याकरता मी सर्वात पुढे त्या नदी पात्रामध्ये जाऊन आंदोलन करणार आहे। परंतु इथे आल्यानंतर पोलिसांनी दडपशाही सुरू केलेली आहे। आम्हाला धरणाच्या नदी पात्रामध्ये जाण्यास मज्जाव केलेला आहे। मी या निमित्ताने पोलीस प्रशासनाला या निमित्ताने सूचना देऊ इच्छितो, सांगू इच्छितो की अशा पद्धतीने दडपशाही ही योग्य नाही। आम्ही रितसर मार्गाने शेतकऱ्यांचं आंदोलन आम्ही करत आहोत आणि आमची साफ मागणी आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रचंड दुष्काळ नगर जिल्ह्यामध्ये असताना मुळा धरणाचं पाणी मराठवाड्याला सोडता कामा नये, त्याला आमचा प्राणपणाने विरोध राहणार आहे। परंतु जर पोलीस प्रशासन अशा पद्धतीने दडपशाही करत असतील ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही। मी इशारा देऊ इच्छितो की एका जरी शेतकऱ्याला जर काठी लागली तर मी स्वतः मग धरणामध्ये उतरून आत्मदहन करील, त्याची सगळी जबाबदारी शासनाला घ्यावी लागेल। हे आंदोलन आम्ही रितसर मार्गाने करत आहोत। परत एकदा मराठवाड्याला पाणी सोडण्याचा फेरविचार शासनाने करावा, तो जर केला नाही तर हा संपूर्ण नगर जिल्हा पेटल्याशिवाय राहणार। मनोज साळवेसह शंकर नाबदे, C24 तास, राहुरी। भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीनं सविंदने इथे LED स्क्रीन प्रोजेक्टचं उद्घाटन नुकतंच संपन्न झालंय। यावेळी अनेक मान्यवरांची इथे उपस्थिती होती। जिल्हा बँकेच्या माध्यमामधून चालणाऱ्या सोसायट्या सक्षमीकरणासाठी उद्योग व्यवसाय करण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत। त्या दृष्टीनं सविंदने सोसायटीच्या वतीनं सेंद्रिय खतं, औषधं, गृहोपयोगी वस्तू, ठिबक सिंचन असे उद्योग व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत। सोसायटीचे चेअरमन साहेबराव नरवडे आणि सचिव रघुनाथ गोसावी यांच्या संकल्पनेमधनं परिसरामधील शेतकरी, व्यापारी आणि लघु उद्योजक यांना व्यवसाय वृद्धीसाठी आणि प्रसिद्धीसाठी सविंदने आणि कवठे गावामध्ये भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीनं LED स्क्रीन प्रोजेक्ट बसवण्यात आले आहेत। या उद्घाटन प्रसंगी PDCC बँकेच्या संचालिका डॉक्टर वर्षाताई शिवले, सहाय्यक निबंधक हर्षित तावरे, PDCC बँकेचे विभागीय अधिकारी रंगनाथ टेमगिरे, विकास अधिकारी NH खर्डे, रमेश बांडे, सरपंच वसंत शेठ पडवळ, परिसरामधील सर्व सचिव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने इथे हजर होते। भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सोसायटी मार्फत जाहिरात विभाग सुरू करण्यात आला आहे। कवठे आणि सविंदने गावामध्ये भव्य LED स्क्रीन बसवण्यात आले आहेत। या माध्यमामधून संस्थेच्या सभासदांना आणि इतर शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळणार आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये सविंदने सोसायटी मार्फत जाहिरातीसाठी LED स्क्रीन बसवण्यात येणार आहे। दरम्यान या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाळासाहेब लंगे यांनी केलंय, तर PD नरवडे यांनी सर्वांचे आभार मानलेत। भैरवनाथ विकास संस्था सविंदने या ठिकाणी LEDचा उद्घाटन समारंभ झाला।
खरं तर बँकेचं धोरण हेच आहे की ज्या सहकारी संस्था आहेत त्या संस्थांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि संस्थांचं सक्षमीकरण व्हावं, हा बँकेचा यामागील उद्देश आहे. बँकेशी 1283 संस्था जोडलेल्या आहेत. ते कर्ज व्यवहाराचं, कर्ज वाटपचं काम करतात. परंतु याही पुढे जाऊन आता वेगवेगळे व्यवसाय संस्थांनी शोधणं गरजेचं आहे आणि त्याला बँक संपूर्णपणे पाठिंबा देते. 2013मध्ये बँकेने एक कक्ष स्थापन केला विविध विकास सहकारी संस्थांना सक्षम करण्याचा. त्यामध्ये 30 संस्थांची निवड केली होती आणि 15 संस्थांनी त्यावेळी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले होते. परंतु तो उपक्रम चांगला असतानाही ताकद कमी पडत होती, म्हणून बँकेने त्यामधला सहभाग अधिक वाढवला, तो कक्ष मोठा केला आणि त्यामध्ये 301 संस्थांची आता निवड केलेली आहे. पहिले 2 रिसोर्स पर्सन त्यामध्ये काम करत होते, त्यामध्ये एकूण 15ची वाढ केली आणि 17 रिसोर्स पर्सन आज बँकेमध्ये संस्थांच्या सक्षमीकरणाचं काम चांगल्या प्रकारे करत आहे. आज समिंदने या विकास संस्थेने केलेली प्रोजेक्ट उभा केला आहे, त्यामध्ये कवठाचाही समावेश आहे आणि या भागातील म्हणजे संपूर्ण शिरूर तालुक्यामध्ये अनेक संस्थांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले. काहींनी सेंद्रिय खते, त्याचबरोबर औषधं, बियाणं पुरवठा, काही मल्चिंग पेपर, झेरॉक्सचं मशीन, त्याचबरोबर अनेक वेगवेगळे व्यवसाय त्या संस्थांनी सुरू केलेले आहेत आणि त्याचा नक्कीच या संस्थांना फायदा होईल. कारण फक्त कर्ज वाटपामध्ये आता यावर्षी आपण परिस्थिती बघतोय, कर्जमाफीमुळे वसुली व्यवस्थित झालेली नाही आणि त्यामुळे अनेक संस्था तोट्यामध्ये गेलेल्या आहेत. बँकेलाही याचा तोटा सहन करावा लागला आहे. परंतु केवळ यावर अवलंबून न राहता आता वेगवेगळे व्यवसाय सगळ्या शोधणं गरजेचं आहे आणि त्याला बँक निश्चित चांगल्या प्रकारे मदत करेल आणि बँकेची ही जबाबदारी. येस. अरुणकुमार मोटेसह कॅमेरामॅन राजेश खराडे, C24 तास, शिरूर. आयुष्याचा आनंद घ्यायला कुठलंही कारण लागत नाही, अशाच एका आजोबांचा धम्माल मस्ती करणारा गरबा खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. उत्साह एवढा की आपसुकच तुमच्या चेहऱ्यावर देखील हसू येईल. हल्ली माणसाचं आयुष्य हे कामाचा व्याप आणि अनेक टेन्शन्सनी भरलेलं आहे आणि या दिवसभराच्या बिझी शेड्यूलमध्ये त्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. मात्र कुठेही, कधीही आणि कसाही प्रत्येक क्षणाचा आनंद घेता येतो, पण तो घेता आला पाहिजे. अशाच आशयाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. यामध्ये एक आजोबा गरबा नृत्याचा अगदी मनमुराद आनंद घेताना दिसतायत. तरुणांना देखील लाजवेल असा त्यांचा उत्साह यामध्ये दिसून येतोय. अर्थात हा व्हिडिओ कुठला आहे, कोणाचा आहे, त्या सोपस्कारामध्ये आम्ही पडलो नाही. मात्र मतीत अर्थ एवढाच आहे की लाईफ एन्जॉय करायला वय नसतं आणि हेच खरं आहे. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, राहुरी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमान बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुण्यामध्ये अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी पालिकेकडनं 3 पट मिळकत कर आकारणी केली जात होती. याचा फटका लहान घर असणाऱ्या नागरिकांना बसत होता. दरम्यान आता स्थायी समितीनं 600 ऐवजी 1000 चौरस फुटापर्यंतच्या निवासी मिळकतींना 1 पट दरानं आणि त्यापुढील आकाराच्या मिळकतींना 1.5 पट दरानं शास्तीकर लावण्याचा निर्णय घेतला. पुणे शहरामधील अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी अशा मिळकतींना पालिकेकडनं 3 पट मिळकत कर आकारणी केली जात होती. मात्र त्याचा फटका लहान घर असलेल्या नागरिकांना बसत होता. त्यामुळे राज्य शासनानं 600 चौरस फूट बांधकाम असलेल्या मिळकतींना 1 पट कर आकारणी करून त्यापुढील मिळकतींसाठी दंड आकारण्याचे अधिकार महापालिकेस दिले होते.
या अधिकाराचा वापर करत स्थायी समितीनं उपसूचना देत 600 ऐवजी 1000 चौरस फुटापर्यंतच्या निवासी मिळकतींना 1 पट दरानं तर त्यापुढील आकाराच्या मिळकतींना 1.5 पट दरानं शास्तीकर लावण्याचा निर्णय घेतलाय। समितीच्या या निर्णयामुळे लहान मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। महापालिकेच्या कर आकारणीमध्ये देखील वाढ होणार आहे। दरम्यान 3 पट कर आकारणी झालेल्या 600 चौरस फुटांच्या आतील 12,700 मिळकत असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली आहे। स्थायी समितीमार्फत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। जे पूर्वी अनधिकृत बांधकामांना 3 पट कर आकारणी करण्यात येत होती, तर त्याबाबत आज जो महत्त्वाचा निर्णय झाला आहे तो 1000 स्क्वेअर फुटापर्यंत 1 पट कर आकारणी करण्यात येणार आहे। मग 1 पट दंड आणि 1000 स्क्वेअर फुटाच्या वरती जे काही अनधिकृत बांधकाम आहे तर त्यांना 1.5 पट कर आकारणी करण्यात येणार आहे। जेणेकरून मागील काळामध्ये 3 पट अनेक घरांना कर आकारण्यात आला, परंतु त्याची कर आकारणी करण्यात येत नव्हती किंवा त्याची वसुली करण्यात येत नव्हती आणि अनेक नागरिक 3 पट कर असल्यामुळं आपल्या स्वतःच्या घराला त्याचा कर लावून घेत नव्हते। या निर्णयामुळे महानगरपालिकेचं उत्पन्न देखील वाढणार आहे आणि एक मोठा निर्णय झाल्यामुळं जी काही बांधकामं होती त्यांना हा दिलासा मिळणार आहे। दुसरा महत्त्वपूर्ण निर्णय होता PMPLचे जे कर्मचारी आहेत तर त्यांना दिवाळीपूर्वी उचल देण्याचा एक ठराव होता, तर 21 कोटी रुपयाचे ठरावाला आणि मान्यता देण्यात आलेली आहे। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। पारनेर तालुक्यातील कान्हूर पठारमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या जनता विद्या मंदिर मधील कला शिक्षक यांनी विद्यालयामध्ये रयत शिक्षण संस्थेचे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अभिवादन स्थळाची शिल्पकृती तयार केली आहे। या शिल्पाचं सर्वत्र मोठं कौतुक केलं जात आहे। महाराष्ट्रामध्ये लुप्त पावत चाललेली शिल्पकला जपून ठेवण्याचा प्रयत्न पारनेर तालुक्यामधील कला शिक्षक आणि सध्या कान्हूर पठारमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या जनता विद्या मंदिर विद्यालयामध्ये मुलांना चित्रकला शिकवत असलेल्या सुहास लक्ष्मण गोरडे सर यांनी जोपासली आहे। त्यांनी आपला शिल्पकला हा छंद जपून ठेवत रयत शिक्षण संस्थेचे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अभिवादन स्थळाची शिल्पकृती कान्हूर पठार येथील विद्यालयामध्ये बनवली आहे। या शिल्पकृतीचं संपूर्ण जिल्ह्यामधनं आणि पारनेर तालुक्याच्या परिसरामधनं मोठं कौतुक होत आहे। ही शिल्पकलाकृती बनवण्यासाठी सुहास लक्ष्मण गोरडे यांना 8 दिवस लागले, तर सुहास गोरडे यांना शिल्पकला पूर्ण करण्यासाठी विद्यालयामधील शिक्षक, प्राचार्य तसेच विद्यार्थी यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय। दरम्यान अशी शिल्पकला पुढील पिढीनं जोपासावी यासाठी सुहास गोरडे हे विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देणार आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलंय। सुहास लक्ष्मण गोरडे, कला शिक्षक, रयत शिक्षण संस्था सातारा आणि या रयत शिक्षण संस्थेच्या एका शाखेमध्ये या ठिकाणी कान्हूर पठार विद्यालयामध्ये काम करत आहे। हे जे म्युरल केलेलं आहे हे शिफोरेक स्टोनमध्ये आहे। याची कल्पना आणि साकारणं हे माझ्या कल्पनेनुसार मी केलेलं आहे। यामध्ये वापरलेला हा दगड शिफोरेक दगड आहे। याला केमिकल प्रोसेस केलेली आहे आणि केमिकल प्रोसेस करून हा पूर्ण भिंतीवरती पेस्ट केलेला आहे। पेस्ट केल्यानंतर याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे। कोरीव काम करताना हे छनी हातोड्याचा वापर याच्यासाठी केलेला आहे। छनी हातोड्याचा वापर करून याला या ठिकाणी ह्या वडाच्या झाडाचा आकार दिलेला आहे आणि आकार दिल्यानंतर याच्यावरती फायबर केमिकल लावल्यानंतर याला हार्ड केलेला आहे आणि त्यानंतर याच्यावरती स्प्रे देऊन याला कलर काम केलेलं आहे। ही संकल्पना आमच्या विद्यालयातील प्राचार्य श्रीत गायकवाड सर यांनी मला याच्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या मनामध्ये असणारी जी कल्पना आहे ती मी पण या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। या माध्यमातून मी रयत विभाग, उत्तर विभाग आमच्या कार्यालयापर्यंत हे स्कल्पचर पोहोचवलेलं आहे आणि त्या ठिकाणी बनवण्याचा माझा मानस आहे आणि त्यानंतर या ठिकाणी रयत शिक्षण संस्था सातारा या ठिकाणी एक भव्य असं स्कल्पचर मला करण्याची संधी भेटावी आणि त्याचं मी त्या ठिकाणी पूर्णपणे माझं कला कौशल्य वापरून त्या ठिकाणी हे स्कल्पचर, हे म्युरल तयार करेल। आणि विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर। दौंड तालुक्यामध्ये नवरात्र कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। यावेळी इथे महाआरती करून पालखीची मिरवणूक काढण्यात आली आणि भाविकांना फराळाचं वाटप देखील करण्यात आलं। दौंड तालुक्यामध्ये कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। इथे भवानी मातेच्या मंदिरामध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये आरती करण्यात आली, तसेच यावेळी भाविकांना फराळाचं वाटप देखील करण्यात आलंय।
कुरकुंभ, पाटस, पारगाव, यवत आणि इतर ठिकाणी देवीच्या मंदिरामध्ये पालखींची मिरवणूक काढण्यात आली आहे. नवरात्रीमधील उपवासाची कोजागिरी पौर्णिमेला सांगता करण्यात येते. दरम्यान उपवास करणाऱ्यांनी या उपवासाची सांगता केली आहे. तर देवीला तुझा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू दे असं साकडं देखील घातलंय. दरम्यान कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मंदिरांमध्ये भाविक भक्तांची मोठी गर्दी झाली होती. संजय सोनवणे, सी24 तास, दौंड. शरद पवारांच्या दुष्काळ मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीमध्ये चांगलाच टोला लगावलाय. सांगलीमधील आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. दुष्काळाची मागणी म्हणजे फक्त राजकारण आहे असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी पवारांवर केलाय. शरद पवारांच्या दुष्काळ मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीमध्ये टोला लगावलाय. ते सांगलीमध्ये आयोजित आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी शरद पवारांचा दुष्काळ म्हणजे राजकारणासाठी राजकारण असल्याची टीका त्यांनी केली आहे. तुमच्या काळामध्ये दुष्काळ शब्दच तुम्ही उडवून टंचाई सदृश्य शब्द ठेवला होता. दुष्काळ शब्दच नव्हता, मात्र आम्ही दुष्काळ शब्द वाढवून दुष्काळ सदृश्य असं जाहीर केलंय. तुम्ही दुष्काळ म्हणा, महादुष्काळ म्हणा, आम्ही उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे पवारांनी दुष्काळ आणि टंचाई असे शब्द छळ करू नये असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना लगावलाय. शिवस्मारकाच्या बाबतच्या आरोपाबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगलीमध्ये खुलासा केलाय. विनायक मेटेंची जुनी पत्रच दाखवली जात आहेत, त्यांना आता याबाबत विचारू शकता अशी टिप्पणी विनायक मेटेच्या पत्रावरती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यावेळी जलयुक्त शिवार योजनेवरती टीका करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेत या योजनेवरती टीका करणं म्हणजे रात्रंदिवस श्रमदान करणाऱ्या जनतेचा अपमान आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनंही टीका बंद करावी असा सल्ला देत महाराष्ट्रामधनं भूजल पातळी घटली नाहीये आणि जर घटली असती तर आज पिकं दिसली नसती अशा शब्दामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांचा समाचार घेतलाय. राजकारणाकरता ज्यावेळेस माणूस राजकारण करायला लागतो त्यावेळी अशा प्रकारचे वक्तव्य केले जातात. मुळात तर हा GR त्यांचं सरकार असतानाच निघालेला आहे आणि त्यांनी तर दुष्काळ शब्दच उडवून टाकला होता. त्यांचा GR होता टंचाई सदृश, दुष्काळ शब्दच नव्हता. तो GR बदलून आम्ही टंचाईच्या ऐवजी दुष्काळ शब्द त्याच्यामध्ये आणला आणि दुष्काळ सदृशचा अर्थ असा आहे दुष्काळाच्या सगळ्या उपाययोजना आपण सुरू केलेल्या आहेत, पण मूळ दुष्काळ जो घोषित होतो तो केंद्राची टीम आल्यानंतर होतो. त्यामुळे यापेक्षा जास्त उपाययोजना तुम्ही त्याला दुष्काळ म्हणा की त्याला तुम्ही अतिदुष्काळ म्हणा किंवा महादुष्काळ म्हणा, ज्या उपाययोजना केल्यात याच उपाययोजना केल्या जातात. त्या 8ही उपाययोजनाची सुरुवात आपण केलेली आहे. केंद्राकडे आपलं आता प्रपोजल जाणार आहे, कारण ग्राउंड ट्रुथिंग आपल्याला पूर्ण करावं लागतं. ते पूर्णत्वास आपण आणलेलं आहे आणि वेळेच्या अगोदर आणलं आहे. खरं म्हणजे ड्राऊट मॅन्युअल प्रमाणे आपल्याजवळ अजून वेळ आहे, पण त्याच्या आधी आपण हे काम पूर्ण केलेलं आहे. पण यासोबत काही गोष्टींच्या तारखा या ड्राऊट मॅन्युअलनी ठरवलेल्या आहेत. याचं कारण असं आहे की काही पिकं उशिरा येतात. आता तुरीच्या संदर्भात जर आपण मागच्या महिन्यात काढतो म्हटलं तर ते शक्य होत नाही आणि म्हणून त्यानुसार ते ड्राऊट मॅन्युअल तयार झालेलं आहे. केंद्राची टीम येऊन या ठिकाणी त्याचं साक्षांकन करेल आणि मग जी थेट मदत आहे त्यामुळे थेट मदतीपुरतं केंद्राची टीम या ठिकाणी येणार आहे. बाकी सगळ्या ज्या उपाययोजना त्या आम्ही सुरू केलेल्या आहेत, त्यामुळे कोणीही शब्दछल करण्याचं कारण नाही आहे. किंबहुना त्यांनी ज्याला टंचाई सदृश केलं होतं त्याला आता बदलून आम्ही दुष्काळ केलेला आहे. वृत्तसंकलन विभाग, सी24 तास, सांगली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. स्वप्नाहून सुंदर फर्निचर, विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. प्राध्यापक राम शिंदे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील काही गावांचा दुष्काळी दौरा केलाय आणि पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेतली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे असं आश्वासन त्यांनी यावेळी जनतेला केलंय. प्राध्यापक राम शिंदे यांनी श्रीगोंदा तालुक्यामधील काही गावांचा दुष्काळी दौरा करून पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेतली आहे.
यावेळी ते म्हणाले की यावर्षी पावसानं जरी पाठ फिरवली असली तरी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. दुष्काळामध्ये सगळ्या योजना राबवण्यात येतील. पिकांवरती पडलेल्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हुमणीसारख्या क्षेत्राला सरकार लवकरच दिलासा देण्याचं काम करणार आहे. पाझर तलावाचे गाळ काढून त्याची खोली वाढवण्याची संधी आहे. त्यासाठी कामाची यादी करून त्यावरती कारवाई करावी. मजुरांना काम देण्यासाठी नवीन कामं हाती घ्या. जनावरांसाठी आवश्यक तिथे छावण्या सरकार सुरू करणार आहे असं त्यांनी यावेळी सांगितलंय. तसेच 3 महिने पुरेल इतका चारा असला तरी आवश्यक तिथे चाऱ्यासाठी पर्याय उपलब्ध करा. मात्र हे नियोजन फक्त कागदावरतीच नकोय तर त्याची प्रत्यक्ष कृती करा अशा सूचना प्राध्यापक राम शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. ऊसाच्या हुमणी अळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता हुमणीबाबत क्षेत्राची माहिती घेण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलंय. त्या क्षेत्राला आर्थिक मदत देण्याच्या विचारामध्ये सरकार आहे असं त्यांनी यावेळी सांगितलंय. या बैठकीमध्ये घोड लाभधारक शेतकऱ्यांनी कुकडी सोबत घोडचं आवर्तन सोडा अशी मागणी केल्यानंतर शिंदे यांनी लगेच तसे आदेश अधिकाऱ्यांना केले आहेत. यावेळी आमदार राहुल जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा अधिकारी राहुल द्विवेदी, राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार, सदाशिव पाचपुते, प्रांताधिकारी गोविंद दाने, तहसीलदार महेंद्र माळी, सभापती पुरुषोत्तम लगड, गटविकास अधिकारी राणी फराटे आदी इथे उपस्थित होते. बोला. मी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्याचा दौरा केला. आता श्रीगोंद्यामध्ये टेवाडी आणि सारोळा सोमवशी या 2 गावाला भेटी दिलेल्या आहेत आणि तिथे पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे. तालुक्यामध्ये 53% पाऊस पडलेला आहे. पाण्याचा साठा विसापूर तलावामध्ये 18% आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये काल राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री यांनी 180 तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेली आहे. त्या अनुषंगाने ग्राउंडवर जाऊन प्रत्येक मंत्र्यांनी त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यामधून प्रत्यक्ष पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने हा दौरा आहे. निश्चित स्वरूपामध्ये उद्या त्याला घोड आणि कुकडीचं आवर्तन सुटल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील काही भागाला त्याचा फायदा होणार आहे. पण उर्वरित भागाला फायदा होतो त्यासाठी जनावरांचा चारा निर्माण करण्यासाठी उपयोग करावा अशा दृष्टिकोनाने हे नियोजन. मला वाटतं दुष्काळावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, जनावरांसाठी राज्यातले सरकार हे कटिबद्ध आहे. त्यांच्या पाठीशी गंभीरपणाने उभा राहील आणि आपण सर्वजण एकत्रितरित्या त्याची करण्याची आवश्यकता आहे ते निश्चित स्वरूपाने करू. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. औंढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी जिल्हाभरामध्ये शेतकऱ्यांचे कैवारी अशी ज्यांची ओळख आहे असे जिल्हा परिषद सदस्य अजित मगर यांच्या नेतृत्वाखाली औंढा नागनाथ तहसील कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला. निसर्ग साथ देत नाहीये, उत्पादन कमी आणि खर्च जास्त होतोय. पाहिजे तशी मेहनत करूनही मालाला योग्य भाव मिळत नाहीये अशी परिस्थिती औंढा तालुक्यामध्ये सध्या दिसून येते. दुष्काळ परिस्थितीमधील पिकं पाण्याच्या अभावी वाळून चालली आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीमध्ये सापडलाय. येणाऱ्या काळामध्ये शेतीबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे हा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांचे कैवारी तथा अपक्ष जिल्हा परिषद सदस्य अजित मगर यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येनं शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. ग्रामीण रुग्णालयापासून सुरू झालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावरती जाऊन धडकलाय. या तालुक्याचे आमदार खासदार जे आहेत त्यांनी शेतकऱ्यांच्या मतावरती आमदार झाले, शेतकऱ्यांच्या मतावरती खासदार झाले, परंतु शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहण्याची कुवत त्यांनी या प्रसंगी दाखवली नाही बांधवांनो. आणि आपण पाहिलं की आज औंढा तालुक्याची ती फार वाईट अवस्था आहे. आज आपला कापूस हातातून गेलेला आहे. आपले भरपूर काही हंगामी पिकं आपल्या हातातून गेले आहेत. त्याला पावसाचं भला मोठं कारण आज सर्वांना या शासनाला सुद्धा माहित आहे. परंतु या सरकारच्या तळावरती नाचणारं हे प्रशासन, या आमदार खासदारांच्या तळावरती नाचणारं आणि त्यांचं ऐकणारं हे महसूल प्रशासन यांना मात्र या शेतकऱ्यांचा जो कळवळा याला तयार नाही. आज प्रशासनाला, या सरकारला हे सांगायचंय की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही 15 ते 20 दिवसाच्या आत हा औंढा तालुका जर दुष्काळग्रस्त जाहीर नाही केला तर तुम्हाला यापुढे परिणाम भोगावे लागतील. मग शेतकरी आक्रमक झाल्यानंतर तुमच्या पण हाताचं काही राहणार नाही. मग जी नुकसान होईल त्याचे सर्वस्वी जिम्मेदार तुम्ही असणार. त्यामुळे आपल्याला आज हा शांततेच्या मार्गाने आपण मोर्चा काढला.
सरकारला एक वेळेस शांततेच्या मार्गाने आपण आता सांगायचा प्रयत्न केलेला आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये आपलं जर हे ऐकलं नाही, आपली मागणी जर ऐकली नाही, तर सरकारला याचे फळ भोगावे लागतील. एवढं या निमित्तानं मी सांगू इच्छितो. डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य, लोकांसाठी चालण्यात येणारी राज्यव्यवस्था, तिला लोकशाही म्हणतात. म्हणून लोकांसाठी काम करण्याची जर इच्छा नसेल तर त्या आमदाराला आपण आपले समजून जनतेचं काहीतरी करतील या हिशोबाने आपण निवडून दिलं. परंतु निवडून दिल्याच्या नंतर सत्तेचा माज कोणालाही आता येते आणि तो माज यांच्या अंगामध्ये शिरला आणि या ठिकाणी मग त्या आमदार झाले, खासदार झाले, परंतु शेतकऱ्याचा प्रश्नही एकदाही मांडावा अशा प्रकारची इच्छा त्यांची निर्माण झाली नाही. पूर्वीच्या काळात एक मन होती. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. माहूर तीर्थक्षेत्र विकासामध्ये भर टाकण्यासाठी 75 कोटींच्या कामांना मंजुरी मिळणार आहे आणि दिवाळीपूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे, असं आश्वासन ऊर्जा, पर्यटन, अन्न आणि औषध प्रशासन आणि सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी दिले आहे. ते माहूरगडावरती कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. माहूर तीर्थक्षेत्र माहूरगडाच्या विकासासाठी शासनाकडून निधीची कुठलीही कमतरता भासू दिली जाणार नाही. 29 ऑक्टोबरला 75 कोटींच्या कामांना मंजुरी आणि कामांचे नंबर मिळणार आहेत. दिवाळीपूर्वी प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती ऊर्जा, पर्यटन, अन्न आणि औषध प्रशासन आणि सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी दिली आहे. नामदार मदन येरावार 23 ऑक्टोबर रोजी रात्री माहूरगडावरती कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आई रेणुकेच्या दर्शनासाठी सहकुटुंब आले होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे आणि संस्थांच्या वतीनं कोषाध्यक्ष तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, आशिष जोशी, शुभम भोपी, उज्ज्वल भोपी, श्रीपाद भोपी यांनी त्यांचा आणि त्यांच्या सोबत आलेले विदर्भ माझाचे संपादक प्रशांत कोराटकर यांचा यथोचित सत्कार केला. मदन येरावार यांनी यावेळी आरती करून दर्शन घेतलं आणि त्यानंतर गडावरती आयोजित संगीत मैफिलीचा आनंद घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये माहूर विकासाबाबत त्यांनी माहिती दिली आहे. यावेळी भाजप नेते धरमसिंग राठोड, निरंजन ठाकरे, तवर गुरुजी आदी इथे उपस्थित होते. उपस्थित सर्व आदरणीय ट्रस्टी, उपस्थित पितृतुल्य नागरिक बंधू भगिनी आणि माझ्या युवा मित्रांनो, मी देवस्थानचा अत्यंत ऋणी आहे की त्यांनी मला इथे आज बोलावून माझा यथोचित सत्कार केला. मा रेणुका देवी हे शक्तिपीठ अनेक लोकांना शक्ती देणार आहे. याची महती संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी संस्थांच्या वतीने जे काही या ठिकाणी मागणं केलं, हे मागणं नसून तो त्यांचा हक्क आहे. नॅशनल हायवेला जोडणार हे संस्थान, याचं सायनेज आणि याचं मायलेज हे व्यवस्थित व्हावं या दृष्टीने हा आदरणीय नितीनजी गडकरी ज्यांची ही कुलदेवी आहे, त्यांनी धनोडा फाटा ते इथपर्यंतचा रस्ता मंजूर केलेला आहे. 29 तारखेला तिचा रोपवे आणि एअरपोर्टवर राहते तसा वॉकिंग ट्रॅक त्यालाही मंजुरी मिळाली आहे. विदर्भ विकास आराखड्यामध्ये जे पर्यटन खातं माझ्याकडे आहे त्याचं 20 करोड रुपयाचं गेस्ट हाऊस रिनोव्हेशन याचंही मंजुरी मिळालेली आहे. या क्षेत्राचा विकास करण्यात हा मा रेणुका देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी अनेक भाविक जे येतात त्या भाविकांना रेणुका मातेपर्यंत पोहोचता यावं, त्यांचं दर्शन सुलभ व्हावं यासाठी ज्या ज्या सोयी उपलब्ध करून देण्यात येईल त्या उपलब्ध करून देण्याची शक्ती मा रेणुका देवी मला सदैव प्रदान करेल असा विश्वास बाळगतो. मझर शेख, C24 तास, नांदेड. आंबेगाव तालुक्यातील चांडोली खुर्द येथील शिवमुद्रा ग्रुपतर्फे लक्ष्मी लॉन्स मंगल कार्यालय इथे कोजागिरी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आंबेगाव तालुक्यातील चांडोली खुर्द येथील शिवमुद्रा ग्रुप यांच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यात आली आहे। या कार्यक्रमासाठी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमधील गोदावरीची भूमिका बजावलेली अभिनेत्री प्रिया मराठे यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती। यावेळी गावामधील महिला ग्रामस्थ यासाठी विशेष रास दांडिया या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच सहभागी दांडिया रसिकांना यावेळी कुपन पद्धतीनं बक्षिसांचं वितरण करण्यात आलंय। या कार्यक्रमामध्ये लहान थोरांसह वयानं मोठे ग्रामस्थ आणि शिवमुद्रा ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। नमस्कार, मी प्रिया मराठे। सी 24 तासवर तुम्ही मला पाहत आहात। आज मी मंचर येथे शिवमुद्रा ग्रुपतर्फे आयोजित केलेल्या भव्य दांडिया रास आणि भव्य कोजागरी पौर्णिमेचा उत्सव आहे तिथे आलेली आहे आणि इथे प्रचंड प्रमाणे महिला उपस्थित आहेत आणि त्यांना बघून त्यांच्याबरोबर दांडिया मी स्वतः खेळले मैदानात उतरून, तेव्हा खूप मजा आली आणि इतक्या सुंदर प्रकारे सगळ्यांनी इथे आयोजन केलंय। खूप गर्दी होती पण कुठेही असं वाटलं नाही की मला असुरक्षित वाटतंय किंवा खूप जास्ती प्रॉब्लेम होतोय। खूप मस्त आयोजित केलं होतं आणि मंचरवासियांचं आणि इथे शिवमुद्रा ग्रुपचं सगळ्यांचं प्रेम बघून मला खूप आनंद झाला। सो थँक्यू सो मच। तुम्हाला सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा माझ्याकडून। धन्यवाद। स्वप्नील जाधव, सी 24 तास, मंचर। स्मार्ट सिटीची हद्द ही खडकी स्टेशन ते भाऊ पाटील रस्ता तसेच महामार्गालगतच्या भागापर्यंत विस्तारित करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली आहे। या संबंधीचा प्रस्ताव नगरसेवक अमोल बालवडकर, प्रकाश ढोरे आणि विजय शेवाळे यांनी समितीकडे दिला होता। स्मार्ट सिटीची हद्द वाढ खडकी स्टेशन ते भाऊ पाटील रस्ता तसेच महामार्गालगतच्या भागापर्यंत विस्तारीकरण करण्याला स्थायी समितीने मान्यता दिली आहे। मुख्य सभेनं आणि राज्य सरकारनं ही हद्दवाढ होणार आहे या संबंधीचा प्रस्ताव नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिला होता। केंद्र सरकारकडनं स्मार्ट सिटी योजनेमध्ये पुण्याचा समावेश झाल्यानंतर बानेर, बालेवाडी, औंध या भागामधील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये त्याची सुरुवात झाली आहे। या प्रकल्पाचा विस्तार करण्याची मागणी सातत्यानं लोकप्रतिनिधींकडून होत होती। त्या संबंधीचा प्रस्ताव नगरसेवक अमोल बालवडकर यांनी तसेच विजय शेवाळे आणि प्रकाश ढोरे यांनी स्थायी समितीकडे दिला होता। त्याला मंजुरी देण्यात आली आहे। जसा विकास झपाट्यानं वरील भागांचा होतोय तसाच शहरामधील इतरही भागांमध्ये त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे जेणेकरून त्याही भागांचा विकास होऊ शकेल, अशी माहिती नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिली आहे। महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये बानेर, बालेवाडी, औंध येथील स्मार्ट सिटीच्या जो प्रस्तावित भाग आहे त्याच्या हद्दवाढीची मान्यता काल मिळालेली आहे। त्याबद्दल मी मनापासून समाधानी आहे आणि मी आभार व्यक्त करतो स्टँडिंग कमिटी चेअरमन व सर्व कमिटी मेंबरचं। खऱ्या अर्थाने हा प्रस्ताव मी मागच्या वर्षी दिला होता। जवळपास त्याला स्टँडिंगची मान्यता होण्यासाठी 8 ते 10 महिने लागले, पण हा प्रस्ताव देण्यामागचा आमचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे पूर्वी जो स्मार्ट सिटीचा एरिया जो फायनल केला होता, आम्ही त्यात जेव्हा पाहिलं जागेवरची परिस्थिती तर सर्वांगीण विकास झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी पायलट प्रोजेक्ट हा सक्सेस होणार नाही असं माझ्या निदर्शनास आलं। कारण बालेवाडी, बानेरचे जे डीपी रस्ते आहेत ते बऱ्यापैकी आजपर्यंत जवळपास फक्त 50% डेव्हलप झालेले आहे। 50% डीपी रोड हे डेव्हलप होणं बाकी आहे। पण कुठल्याही भागाचा जर विकास व्हायचा असेल तर पहिले तिथले रस्ते व्हायला पाहिजे, रस्त्यासोबत ड्रेनेज लाईन व्हायला पाहिजे, वॉटर लाईन व्हायला पाहिजे, ज्या इंटरनेट किंवा ज्या केबल आहेत जी भविष्याची गरज आहे त्या सर्व गोष्टी व्हायला पाहिजे। त्यानंतर तिथं आसपासचे जे आरक्षण असलेलं डीपी रोडजवळ जे आरक्षण आहे, कुठं क्रीडांगण आहे, कुठं गार्डन आहे, कुठं भाजी मंडी आहे, कुठं फायर स्टेशन आहे, ह्या सर्व गोष्टी जोपर्यंत होत नाही, पब्लिक ज्या सर्व्हिसेस आहेत, जे महानगरपालिकेचं दायित्व आहे द्यायचं, तोपर्यंत तो भाग डेव्हलप होऊ शकत नाही। आज स्मार्ट स्ट्रीटचा एखादा रोड समजा बानेरचा जर नुसता मुख्य रस्ता आपण स्मार्ट स्ट्रीटला घेतला, तो डेव्हलप केला, पण उद्या जर ते ट्रॅफिक जाम झालं तर खऱ्या अर्थाने ते स्मार्ट सिटीचा अपयश झाल्याशिवाय राहणार नाही। मग तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट पण वाढले पाहिजे। पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढायला सर्व रस्त्यांचं जाळं त्या ठिकाणी विणलं गेलं पाहिजे। त्यामुळे ही गोष्ट माझ्या निदर्शनास आली तेव्हा खऱ्या अर्थाने मी व आमच्या सहकारी नगरसेवकांनी हद्दवाढीचा प्रस्ताव देण्याचं ठरवलं आणि तो प्रस्ताव आम्ही स्टँडिंग पुढे तो आज काल खऱ्या अर्थाने मान्य झाला। त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व आमच्या माननीय नेत्यांचं मनापासून
अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अजून त्याला राज्य शासनाची मान्यता यायची. त्याच्या अगोदर हा विषय जनरल बॉडीमध्ये पण येणार आहे. मुख्य सभेच्या मान्यतेशिवाय तो राज्य शासनाकडे जाणार नाही. पण निश्चितच मी आशावादी आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये बाणेर बालडीचा हा स्मार्ट सिटीचा पायलट प्रोजेक्ट हा योग्य पद्धतीने सुनियोजित यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला या ठिकाणी खात्री वाटते. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मुळा धरणामधनं जायकवाडीला पाणी सोडू नये या निर्णयासाठी भाजप वगळता सर्व पक्ष एकत्र आले आणि राहुरी इथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर सर्व पक्षांच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान यावेळी पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आणि त्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा करून दिला. मुळा धरणामधनं जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाचे पडसाद उमटतायत. राहुरी इथे भाजप वगळता सर्व पक्षांनी एकत्र येऊन शासनाच्या विरोधामध्ये आपला संताप व्यक्त केला. दरम्यान जायकवाडीला पाणी सोडल्यास नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. राहुरी इथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर राष्ट्रवादी, सेना, शेतकरी संघटना आणि काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. या प्रसंगी माजी खासदार प्रसाद तनपुरे म्हणाले की शेतकरी पूर्वीच देशोधडीला लागला आहे. किमान पोट भरण्यासाठी थोडेफार पाणी मिळाले आणि शेतीच्या माध्यमामधून उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे संपुष्टामध्ये आली आहे. समन्यायी पाणी वाटप कायदा जसा संसदेमध्ये तयार केला जातो तसाच तो रद्द देखील होतो. मात्र संसदेमध्ये नगर जिल्ह्याच्या हिताबाबत लढा देणाऱ्या लोकप्रतिनिधी शब्द देखील काढत नाहीयेत. त्यामुळे समन्यायी पाणी वाटपाचं भूत दरवर्षी नगर आणि नाशिककरांसाठी शाप ठरत आहे. आणि सगळ्यांनी हात वर करून ते बिल पास केलं. त्याचे परिणाम नाशिक नगर जिल्ह्यावरती काय होतील त्याचा कोणीही कधी त्या ठिकाणी विचार करत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. तो कायदा पास झाला तर तो कायदा पास झालेला बदलायचा असेल तर तो विधानसभेतच परत कायदा करून बदलावा लागेल. त्याच्यामुळे तो बदलण्याची शक्यता लक्षात घ्या, अत्यंत कमी. बदलला जाणार नाही. कारण एकीकडं मराठवाड्यातले सगळे आमदार एकत्र आहेत आणि आपल्याकडे मात्र त्याची एकी त्या ठिकाणी नाही. हा दुर्दैव आहे की सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हा रस्ता रोकोचा कार्यक्रम आयोजित केला असता हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित असले पाहिजे. पण आपल्या तालुक्याची भूमिका तुम्ही लढा पाहतो. अरे फार वाळवंट व्हायची वेळ आली त्या ठिकाणी. नुसतं काय राहुरी तालुक्याचंच नाही, भागडाचा वांबोरी चारीचं पाणी पाथर्डी तालुक्यात येते, नगर तालुक्याला जातंय, त्यांना सुद्धा पाणी त्या ठिकाणी मिळणार नाही. कायदा झाला, कायद्याची अंमलबजावणी करणं हे मी मानू शकतो. पण शेवटी कायद्यापेक्षाही व्यवहार त्या ठिकाणी पाहायला पाहिजे. या
कायद्याचं अंमलबजावणी करत असताना जर जायकवाडीला पाणी जात असेल तर ज्यांचा मूळ हक्क त्या ठिकाणी त्या लोकांच्यावरती काय परिणाम होणार आहे? एक तर पाऊस नाही, सगळी शेती उद्ध्वस्त झाली. राहुरी तालुक्यात गेल्या 15 वर्षात एकही टँकर नव्हता. अहमदाबाद फक्त गोळेवाडीचा एक टँकर होता. एवढी चांगली परिस्थिती होती. पण काल मला एका पत्रकाराने सांगितलं की साहेब तुमच्याही तालुक्यामध्ये टँकर सुरू करावं लागणार. हो, आमच्याही तालुक्यात म्हणलं आता गेल्या 20 वर्षात कधी टँकर नव्हता. पण अशी परिस्थिती आली की आता 2-3 दिवसामध्येच टँकर त्या ठिकाणी सुरू करावं लागतील. मग पिकं गेली, खरीपाची गेली, रब्बीची नाही, ऊस गेला, पिण्याच्या पाण्याचे हाल त्या ठिकाणी होणार ही जाणीव आमच्या मुख्यमंत्र्यांना नाही आहे. कायद्यापेक्षा त्या ठिकाणी व्यवहाराचा विचार त्या ठिकाणी नेते जी मंडळी असतील त्या ठिकाणी असेल, माननीय शरद पवार असतील, वसंतराव नाईक असेल, वसंतदादा असतील, यांनी कायद्यापेक्षा नेहमी व्यवहाराचा त्या ठिकाणी वास्तवाचा विचार त्या ठिकाणी केला आणि एखादा कायदा जर जनतेला अडचणीचा असेल त्याला मुरड घालण्याचा प्रयत्न केला. आमच्या जिल्ह्यातले 3 प्रतिनिधी काल फोटो पाहिला. बाळासाहेब सातपुते, बाळासाहेब मुरकुडे, शिवजी कर्डिले आणि राजळेताई या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. पण गंमत अशी त्याच्या आधीच मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर काढून टाकली होती पाणी सोडण्यासंबंधी, लक्षात ठेवा. आणि या राज्याच्या इरिगेशन मंत्री गिरीश महाजन यांना कल्पना सुद्धा नव्हती की अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी काढलेत. म्हणजे मंत्री इरिगेशन खात्याचा त्याला सुद्धा त्या ठिकाणी नव्हती. आणि म्हणून या ठिकाणी अजूनही वेळ गेलेली नाही आहे. माझी माध्यमाच्या मार्फत आणि तहसीलदारांच्या मार्फत या ठिकाणी जे कोण निवेदन केलं त्याने अजूनही देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करा तर हा निर्णयाचा आपण पुनर्विचार करा. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी शासनावरती टीकेचा भडीमार करून दारूच्या कारखान्यांसाठी शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी पळवलं जातंय असा आरोप केलाय. मुळामधनं जायकवाडीला पाणी सोडल्यास सर्व आंदोलक नदीपात्रामध्ये उड्या घेऊन आपलं जीवन संपवतील आणि त्यास शासन आणि प्रशासन जबाबदार असेल असा इशारा मोरे यांनी दिलाय. आज या सरकारने जो पाणी सोडायचा घाट घातलाय तशी कुठल्याही प्रकारची गरज नसताना या नगर आणि नाशिकच्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं काम या सरकार करू राहिलेलं आहे. कारण आज मी तिला 51 TMC पाणी हे जायकवाडीमध्ये शिल्लक आहे. आजच्या आकडेवारी सकाळी घेतली आम्ही 51 TMC पाणी त्याच्यात असताना सुद्धा पिण्याच्या पाण्याची अडचण नाही आहे कुठल्याच प्रकारची. त्यांनी याच्या आधी 8 रोटेशन त्याच्यातून काढलेत आणि काही राजकीय दलाली घेऊन दारूच्या कंपन्यांकडून दलाली घेऊन हे पाणी सोडायचा घाट घालून राहिलेत. म्हणून आज आम्ही रस्ता रोको केलाय आणि यावर पण जर सरकार ऐकत नसेल तर आम्ही कायदा हातात घेऊन जायकवाडीला एक थेंबही पाणी जाऊ देणार नाही. यावेळी दिलीप इंगळे यांनी देखील शासनाच्या विरोधामध्ये आपला संताप व्यक्त केला. आंदोलनाच्या वेळी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, पालिकेचे विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे, तनपुरे कारखान्याचे संचालक विजय डवले, मराठा महासंघाचे शिवाजी डवले, मच्छिंद्र सोनवणे, छावा संघटनेचे देवेंद्र लांबे, राजेंद्र खोजे, मच्छिंद्र गुंड, राजेंद्र जाधव, अनिल इंगळे, दिनेश वराळे, पांडू उदावंत, सतीश सौदागर, भारत भुजाडी, दीपक तनपुरे, आदिनाथ तनपुरे, रवींद्र आढाव, मच्छिंद्र तांबे, ॲडव्होकेट केरू पानसरे, जालिंदर गाडे, भाऊसाहेब कोहोकडे आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. शेवटी तहसीलदार अनिल दौंडे आणि पोलीस निरीक्षक अविनाश श्रीमकर यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा करून दिला. आंदोलनाच्या वेळी दोन्ही बाजूंना दुतर्फा वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. दरम्यान पोलीस प्रशासनानं तब्बल अर्धा तास नगर मनमाड रस्त्यावरती पहारा दिल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. मुळा धरणातील एकही पाण्याचा थेंब जायकवाडीला जाऊ देणार नाही यासाठी निवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन मुळा धरणाचा ताबा घेणार असं माजी आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितलंय. दरम्यान शंकरराव गडाख हे मुळा धरणाच्या दिशेनं सोनई इथून रवाना झाले. मुळा धरणाचे एक थेंब देखील पाणी जायकवाडीला जाऊ दिलं जाणार नाही. त्यासाठी तालुक्यामधील शेतकऱ्यांना घेऊन मुळा धरणाचा ताबा घेणार असं माजी आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितलंय. मुळामधनं जायकवाडीमध्ये जवळपास 2 TMC पाणी सोडण्याच्या शासनाच्या निर्णयावरती भूमिका ठरवण्यासाठी सोनई येथे तालुक्यातील शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा तसेच तातडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कॉम्रेड बाबा अरगडे, मुळा कारखान्याचे नानासाहेब तुवर, दादासाहेब चिमणे, बाळासाहेब उंडे, अशोक कोळेकर, भाऊसाहेब वाघ यांनी आपल्या भाषणामधनं पाणी सोडण्याच्या निर्णयाचा निषेध करत सरकारवरती जोरदार टीका केली आहे। यावेळी बोलताना गडाख पुढे म्हणाले की निवडणुका जवळ आल्या आहेत, या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या राजकारणासाठी नगर जिल्ह्यामधील धरणामधनं जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेण्यात आलाय। याबाबत न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून तसेच त्याचा चुकीचा अर्थ लावून मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी खोटी माहिती सादर केली आहे। जायकवाडीचे 27% पाणी सिंचनासाठी वापरले जात नसल्याचा त्यांचाच अहवाल असताना डेड स्टॉकमधील 6 TMC पाणी सिंचनासाठी वापरण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी न्यायालयामध्ये लेखी दिला आहे। या निर्णयामुळे मुळा धरणाखालील नेवासा तालुक्याचे सर्वात जास्त नुकसान होणार आहे अशी भीती गडाख यांनी व्यक्त केली आहे। धरणामधील उपलब्ध पाणी साठ्याच्या भरोशावरती तालुक्यातील शेतकरी कर्ज काढून पिकं घेतात। या निर्णयामुळे ही पिकं हातची जाण्याचा धोका आहे। त्याची नुकसान भरपाई शासन देणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मराठवाड्यामधील लोकांच्या मानानं नगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा या निर्णयास तितकासा प्रखर विरोध नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। मराठवाड्यामधील राजकारणासाठी आपल्या शेतकऱ्यांचा बळी देणार का असा प्रश्न त्यांनी जिल्ह्यामधील नेत्यांना विचारलाय। या निमित्तानं आपली अवस्था अभिमन्यूसारखी झाली आहे असं त्यांनी नमूद केलंय। या प्रश्नी आंदोलनाची धार अधिक तीव्र करावी लागणार आहे असं त्यांनी सांगितलंय। यंदाचा दुष्काळ फार भयानक आहे। मुळा धरणाच्या 23 TMC पाणी साठ्यापैकी खर्च झालेल्या 5 TMC पाण्याचं नियोजन लोकप्रतिनिधींनी व्यवस्थित केलं असतं तर आजची परिस्थिती वेगळी दिसली असती। आपण आमदार असताना मराठवाड्याला सोडायचं पाणी तालुक्यातील केटीवेरनं अडवलं, त्यामुळे तालुक्याला दुष्काळाची झळ पोहोचली नाही। तालुक्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी याबाबत ठोस भूमिका घेतली असती तर शासनाला हा निर्णय मागे घ्यावाच लागला असता असं त्यांनी यावेळी ठामपणे सांगितलंय। मात्र लोकप्रतिनिधींनी पाणी सोडण्याच्या निर्णयास स्थगिती मिळाल्याचे एकीकडे पोकळ वक्तव्य जाहीर केलं तर दुसरीकडे तालुक्यामधील सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात येणार असल्याचं सांगत बुद्धिभेद केल्याचा आरोप गडाख यांनी केलाय। या निर्णयामुळे आता नदीकाठची वीज जोड तोडण्यात येऊन केटीवेर बंधाऱ्याच्या फळ्या काढल्या जातील याकडे त्यांनी लक्ष वेधलंय। मुळा धरणामध्ये उपलब्ध 19 TMC पाणी साठ्याचे नियोजन माझ्याकडे दिल्यास 2 शेतीची आवर्तने करून तालुक्यातील सर्व बंधाऱ्यामध्ये पाणी साठवण्यात येईल असं गडाख यांनी सांगितलंय। जायकवाडीला मुळा धरणामधनं कुठल्याही क्षणी पाणी सुटणार आहे, ते रोखण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना घेऊन मुळा धरणाच्या गेटचा ताबा घेण्यासाठी आम्ही जातो आहोत असं त्यांनी जाहीर केलंय। यावेळी विश्वासराव गडाख, जिल्हा परिषदेचे सदस्य सुनील गडाख, नेवासा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष कडू पाटील कर्डिले, जवाजी फाटके, भाऊसाहेब मोठे, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके, बाळासाहेब पाटील, कारभारी जावळे, बाळासाहेब सोनोने, रावसाहेब कांगुने, संभाजीराव तनपुरे, उदयन गडाख यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते। दरम्यान मुळा आणि भंडारदऱ्याच्या पाण्यामधनं नेवासा तालुक्यातील सर्व केटीवेर भरून देण्याची मागणी गडाखांनी यावेळी करून मुळा धरणामधील पाण्याच्या थेंबाला देखील हात लावू देणार नाही असं त्यांनी यावेळी सांगितलंय। तुमच्या डोळ्यात देखत तुमच्या हक्काचं पाणी त्या नदीतनं खाली मराठवाड्याला जाणार। लोकप्रतिनिधी काय करतायत? आपण तुम्ही आम्ही तर विरोध करणार आहोत, पण तू शासनाचे लोकप्रतिनिधी म्हणून जर तुम्ही काही ठोस भूमिका जर घ्यायला लागले तर शासनाला देखील विचार करावा लागतो। तू काहीच केलं जात नाही। मागच्या 8 दिवसापूर्वी बातमी आली आपल्या लोकप्रतिनिधींची, मुरकुटे साहेबांची, की आता मराठवाड्याला पाणी देण्याकरता स्थगिती आम्ही मिळवलेली आहे। वर्तमानपत्रामध्ये तुम्ही देखील ती बातमी वाचली असेल। ती स्थगिती कुठे आहे? कुठे आहे तो स्थगितीचा कागद? अशा पद्धतीने लोकांना फक्त झुलवत ठेवायचं, खोटं बोलायचं, इतक्या महत्वाच्या आणि अतिशय निकडीच्या प्रश्नावरती जर लोकप्रतिनिधी अशी चेष्टा शेतकऱ्यांची करायला जर लागले तर त्यातनं किती मोठं नुकसान या तालुक्याचं होतं हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं। शंकर नामदे, C24 तास, निवासा। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी।
मुळा धरणामधनं जायकवाडीला पाणी सोडू नये या मागणीसाठी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली धरणाच्या पायथ्याशी हजारो शेतकऱ्यांनी मांडला ठिय्या. 1000 चौरस फूट घरांना शास्ती करामध्ये सवलत, स्थायी समितीचा निर्णय, लहान मिळकत धारकांना मिळाला दिलासा. प्राध्यापक राम शिंदेंनी श्रीगोंद्यामधील काही गावांमध्ये केला दुष्काळी दौरा, पंचायत समितीमध्ये घेतली आढावा बैठक. आणि मुळा धरणामधनं जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाविरुद्ध भाजप वगळता सर्व पक्षांचा राहुरीमध्ये रास्ता रोको, पोलिसांना देण्यात आले निवेदन. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.